मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग NH-48 चारोटी या ठिकाणी आहोत। माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही बॅरिकेड लावले आहे, पोलिसांचा एकदम कडकड बंदोबस्त आहे। आणि आज चारोटी या ठिकाणावरून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लाल वादळ हे धडकणार आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत। तर सुशिक्षित बेरोजगार तरुण ह्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा अनेक शाळांना शिक्षक नाही, असे अनेक विविध विषय घेऊन ते हे लाल वादळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आणि त्यांचा जो रूट आहे हा चारोटीपासून सरळ मनोरपर्यंत आणि तिकडनं नंतर तो एरिया आहे। परंतु NH-48मधून जी वाहनं आहेत ते एक लेन मुंबईला जाणारा लेन हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। महालक्ष्मीपासून ते मनोर असा हा पूर्ण आतून गावातून वळवलेला आहे हा मार्ग। आणि आपले चिचपाडापासून ते चारोटी असं हा दोन रूट अलग अलग ठिकाणी वळवलेला आहे। आपण पूर्णपणे बघतोय हा महामार्ग पूर्णपणे ठप्प पडलेला आहे आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, एकही अवजड वाहन इथून जाऊ दिलं जात नाही जोपर्यंत मोर्चा इथून निघत नाही। तो मोर्चा पूर्णपणे त्यांचे जे निवासस्थान आहे मनोर या ठिकाणी जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत एकही वाहन इकडनं सोडलं जाणार नाही। पालघर न्यूज नेटवर्कसाठी शैलेश तांबडा, पालघर।